नमस्कार, मी अर्चना. आई ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. हा एक मराठी व्लॉग आहे आणि ह्या व्लॉगमध्ये आमची कूर्ग आणि मैसूर ह्या ट्रिपचे काही क्षण मी रेकॉर्ड केलेले आहेत, तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही ट्रिप आम्ही 4 दिवसासाठी प्लॅन केली होती आणि आम्ही 7 तारखेला संध्याकाळी चेन्नईतून 9 वाजता कावेरी एक्सप्रेसने निघालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही मैसूरला पोचलो आणि तिथे आम्हाला घेण्यासाठी ट्रॅव्हलर येणार होती आणि हीच ट्रॅव्हलर आम्हाला पूर्ण 4 दिवस मैसूर आणि कूर्ग फिरवणार होती. आणि अशा प्रकारे 3.5 ते 4 तासाचा प्रवास करून आम्ही क्लब महिंद्रा कूर्ग या ठिकाणी पोचलो. आम्ही फक्त नाश्त्यासाठी अर्धा तासाचा ब्रेक घेतला होता आणि त्यानंतरचा प्रवास आम्ही कंटिन्यू केला होता. दुपारचं जेवण झाल्यानंतर मुलांनी क्लब हाऊसमध्ये, जे की रिसॉर्टमध्येच होतं, तिथे खूप एन्जॉय केला. आणि हा आहे सकाळचा व्ह्यू. थोडासा पाऊस चालू होता. सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती प्रसन्न वातावरण आहे. रिसॉर्टमध्येच ब्रेकफास्ट करून आम्ही कूर्ग फिरण्यासाठी आता निघालो आहोत. हा आहे आमचा पहिला स्पॉट, राजा सीट गार्डन माडिकेरी. इथलं वातावरण खूप थंड आणि प्रसन्न वाटत होतं. इथे आम्ही भरपूर सारे फोटो काढले, मुलांनी खूप एन्जॉय केला आणि इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही गव्हर्मेंट म्युझियममध्ये गेलो, जिथे की बऱ्याच पारंपरिक वस्तूंचं जतन करून ठेवलं होतं. त्याचबरोबर तिथे गणपती मंदिर होतं आणि त्यानंतर थोडंसं वरती चढल्यानंतर आजूबाजूचा व्ह्यू आपल्याला दिसत होता. त्या ठिकाणी आम्ही थोडेफार फोटो काढले आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही पुढचा स्पॉट बघण्यासाठी गेलो, तो म्हणजे अबे फॉल्स. हा माडिकेरी टुरिझमच्या अंडर येतो आणि तुम्ही बघू शकता की इथला व्ह्यू खूप छान आहे. अशा रीतीने ट्रिपचा पहिला दिवस पूर्ण करून आम्ही रूमवरती आलो आणि आम्हाला एक छान सरप्राईज मिळालं
की आमची रूम फुलांनी खूप छान सजवून ठेवली होती. हा आहे क्लब महिंद्रा हॉटेलमधला रूमचा व्ह्यू. रूम खूप स्पेशियस आहे आणि क्लिनिंग आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी रेडी झाली होते आणि थोड्याच वेळात अर्णवला घेऊन मी देखील क्लब हाऊसमध्ये जाणार आहे, कारण आज आम्ही इथे फक्त ब्रेकफास्ट करून 10:30 ते 11च्या दरम्यान चेकआउट करणार होतो. अर्णवला रेडी करून मी क्लब हाऊसमध्ये त्याला खेळण्यासाठी घेऊन आली आहे, कारण त्याला असं खूप खेळायला आवडतं. पण सकाळची वेळ होती आणि जास्त कोणीच नव्हतं, त्यामुळे तो एकटाच खेळत होता. त्यानंतर आम्ही इथे एक ॲक्टिव्हिटी केली की रॉकेट स्वतः बनवायचं लहान मुलांनी आणि ते लॉन्च देखील करणार. हे पेपर आणि प्लास्टिकपासून बनवलं जाणार होतं, पण ही लहान मुलांसाठीची खूप छान ॲक्टिव्हिटी होती. अर्णव, आरव आणि श्रीश या तिघांनी मिळून ते रॉकेट बनवलं, लॉन्च केलं आणि उरलेल्या वेळात मी देखील एक छोटीशी पेंटिंग केली आणि त्यानंतर नाश्ता वगैरे उरकून आम्ही मैसूरला जायला निघालो. सायंकाळी मैसूरमध्ये पोचल्यानंतर साधारणतः 6 ते 6:30 वाजता आम्ही चामुंडेश्वरी देवीचं दर्शन घ्यायला निघालो. तिथे थोडाफार पाऊस चालू होता. वातावरण खूप छान आणि प्रसन्न होतं. साधारणतः 7:30 वाजता दर्शन घेण्यासाठी आम्ही लाईनमध्ये उभे होतो आणि अर्ध्या तासामध्ये आमचं व्यवस्थितपणे दर्शन झालं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे बाहेरचाच व्ह्यू मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते आहे. आणि हा आहे आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस. आम्ही साधारणतः 9:30 ते 10च्या दरम्यान नाश्ता वगैरे करून हॉटेलमधून बाहेर पडलो आणि आता आम्ही बघणार आहोत बर्ड सँच्युरी. इथलं वातावरण खूप थंड आहे आणि इथे तुम्हाला बोटने आतमध्ये फिरवलं जातं. आतमध्ये मगर आहेत, त्याचबरोबर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे बघायला दिसू शकतात. पहिल्यांदा मी मगर इतक्या जवळून पाहिल्या होत्या. त्यानंतर आम्ही तिथेच एक शॉप होतं, तिथे थोडीफार शॉपिंग वगैरे केली. मुलांना जे काही टॉईज वगैरे घ्यायचे होते ते घेतले आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आणि हा आहे आमचा नेक्स्ट स्टॉप मैसूर पॅलेस. पॅलेसमधलं कोरीव काम, नक्षीकाम खरंच खूप बघण्यासारखं होतं. त्याचबरोबर राणी, राजा ह्या सगळ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांच्या वापरातल्या वस्तू आहेत, त्यांची आसनं आहेत, आरसा आहेत, तर ह्या सगळ्यांचं इतक्या छान प्रकारे संवर्धन केलं होतं. ते बघितल्यानंतरच त्यांचा उच्च राहणीमानाचा अंदाज आपल्याला येतो. पॅलेसमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो सुखवनामध्ये.
सुखवना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळू शकतात. इथे एंट्री फी नाही आहे, पण आतमध्ये कॅमेरा देखील अलाउड नाही आहे. त्यामुळे मी आतमध्ये जे काही आमचे फोटो घेतले होते तर त्याचे फोटो कॅमेराने काढून मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक टेम्पल देखील होतं आणि अशा प्रकारे आमची ही ट्रिप पूर्ण झाली आणि रात्री 9 वाजताच्या कावेरी एक्सप्रेसने आम्ही पुन्हा चेन्नईला यायला निघालो.